आपल्याला तर 1 किलोच्या पुरणपोळ्या बनवायच्या आहेत। त्याच्यासाठी 1 किलो चणा डाळ घेतली, ती धुवून स्वच्छ पाण्यात भिजत ठेवली 1 तासभर। आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य 1 किलो मैदा, 1 किलो गूळ आहे आणि ही वेलची जायफळ आहे पावडर, आणि हे तूप आहे थोडंसं लागेल, आणि हळद थोडीशी। आणि आता ही डाळ पहिल्यांदा शिजवून घेऊया। हे सगळा वरचा फेस काढून टाकायचा। आता डाळ पूर्ण शिजली, जशी चुरली जाते। आता थोडं मीठ घालूया आणि हा गूळ पूर्ण घालून घेऊया। 1 किलोला 1 किलो गूळ आहे। आता तूप पण घालून घेऊया याच्यात, म्हणजे चवीला चांगल्या लागतात पोळ्या। आता ही डाळ पाट्यावर वाटून घेऊया पहिल्यांदा। आता मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि त्याच्यामध्ये कलरसाठी हळद टाकायची। आता याच्यामध्ये हळद टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया। हळद थोडीशीच टाकायची कलरसाठी, जास्त नाही, पिवळा कलर येण्यासाठी। आता तेल पाणी घेऊन कालवायचं। आता मैदा मळून झालाय। आता 1 तासभर त्याला चांगला ठेवून द्यायचं झाकून, ते चांगल्या नरम पुरणपोळ्या होते। आता याच्यामध्ये पुरण भरून घेऊया मैद्यामध्ये। अशी गोळी बनवून घ्यायची, बंद करायची। पोळपाटाला प्लास्टिक लावल्याने चिकटत नाही। प्लास्टिकची पिशवी किंवा प्लास्टिक असेल त्याला लावलेली चालेल, किंवा कपडा लावला तरी पण चालतो। Look.